न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सध्या आपण बघतोय की जग हे अतिशय वेगाने पुढे चाललेलं आहे. मात्र काही समाज व काही समाजातील लोक अजूनही त्याच परंपरेत राहिलेलं सध्या समोर येत आहे. आपण बात करतोय ती म्हणजेच एका मुलीला परस्पर तिच्या इच्छेविरुद्ध फक्त पंचायत भरून, म्हणजे काही लोकांची पंचायत भरून तिला घटस्फोट दिला जातोय आणि ती मुलगी गेली 5 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत फिरत आहे. कधी सातारा पोलीस तर कधी इचलकरंजी पोलीस. अशीच एक बातमी जी आहे ती पिंपरी चिंचवडमधील एका तरुणीची आहे. तिचं अवघं 25 वय, पण तरीही तिच्यावरती तिच्या सासरच्या लोकांनी जे आहे, तिच्या नवऱ्याने जे आहे ते अचानकपणे छेड करून तिच्या इच्छेविरुद्ध पंचायतमध्ये जे काही त्या समाजाची पंचायत आहे त्या पंचायतमध्ये तिचा एकतर्फी घटस्फोट घेतला आणि तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न देखील केलं. यामध्ये पीडिता जी आहे ती वारंवार पोलिसांकडे जात असून गेली 5 वर्षापासून तिला आत्तापर्यंत न्याय भेटला नाहीये. तर आपण अशाच या पीडितेची जी काही कहाणी आहे ती आपण ऐकणार आहोत तिच्याकडूनच. तर नक्की काय कहाणी आहे तिची ऐकूयात आणि पाहूयात नेमकी काय घडलाय प्रकार आणि कुठे घडलाय, नेमकी काय आहे हा प्रकार. जात पंचायतीचा कथित बेकायदेशीर निर्णय, पीडित विवाहितेचा न्यायासाठी लढा, पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळीचा आरोप. पुणे पिंपरी चिंचवड मोशी येथील एका विवाहित महिलेनं जात पंचायतीद्वारे कथित बेकायदेशीर घटस्फोट, जात बहिष्कृत करण्याची धमकी आणि पतीच्या दुसऱ्या लग्नाप्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी करत तातडीची पत्रकार परिषद आयोजित केली. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार बाळंतपणासाठी माहेरी आल्यानंतर पतीने तिला नांदवण्यास नकार दिला. त्यानंतर तिने न्यायालयात दाद मागितली. मात्र मार्च 2026 मध्ये सातारा जिल्ह्यातील तारळी गावात कथितपणे जात पंचायत भरवून तिचा बेकायदेशीर घटस्फोट जाहीर करण्यात आला. तसेच निर्णय न मानल्यास जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी सातारा पोलीस स्टेशन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या दरम्यान मे 2026 मध्ये इचलकरंजी येथे पुन्हा जात पंचायत भरून पतीचे दुसरे लग्न लावण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली असली तरी अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्याची कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे. पत्रकार परिषदेत संबंधित जात पंचायतीतील पदाधिकारी, पती आणि अन्य जबाबदार व्यक्तींवर सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यासह लागू झालेल्या इतर कायद्यानुसार तातडीनं गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे. मी सुष्मिता सुशांत नगरकर. 21 नोव्हेंबर 2019 मध्ये माझं लग्न झालंय. मी बाळंतपणासाठी इथे माझं माहेर पुणे आहे आणि सासर इचलकरंजी कोल्हापूर आहे. मी इचलकरंजी कोल्हापूर वरून पुण्याला आले होते माझ्या बाळंतपणासाठी. तिथून आल्याच्या नंतर मी तिथून आल्यावर म्हणजे माझी कास्ट हिंदू कंजरभाट आहे. कंजरभाट समाजात जात पंचायत ही समांतर न्याय व्यवस्था म्हणून चालते. म्हणजे जात पंचायत बसते आमच्या कास्टमध्ये. हिंदू कंजरभाट मध्ये जात पंचायत ही बसवली जाते. त्याच्यानंतर माझी जी सोडचिठ्ठी, एकतर्फ सोडचिठ्ठी केली आहे ती जात पंचायतीवाली लोकांनीच केलेली आहे, मला न कळवता किंवा माझ्या घरच्यांनी न कळवता. काय मागणी काय आहे? आता माझी एवढीच मागणी आहे की ज्या लोकांनी एकतर्फे माझी सोडचिठ्ठी केली आणि ज्या लोकांनी माझं म्हणजे त्यांचं दुसरं लग्न लावून दिलं त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा आणि मला न्याय मिळावा, एवढीच माझी विनंती आहे. ज्यांनी नवऱ्याचं दुसरं लग्न लावून दिलं त्यांचं गणेश बागडे, महाराणा प्रताप सरपंच इचलकरंजी, राजेश नवले, राजू मेणेकर, जयराज भाट, काळू माचरे, दिलीप पाटुंगे हे त्या मुलीचे वडील आहेत. जे मुलगी ज्यांच्यासोबत लग्न केलंय ना त्या मुलीचे वडील आहेत हे. आणि राकेश बाटुंगे हे त्यांचा चुलता आहे. सोमेन नगरकर, सचिन नगरकर, सुशांत नगरकर आणि प्रियंका सनी गागडे आणि नरेश वसंत नगरकर
आणि सचिन उर्फ सनी गागडे हे सुरेश मेणेकर हे सगळे पंच लोक होते इथं 12-13 जण. विनोद गागडे आणि सुरेश उर्फ सुरसिंग मेणेकर हे 14-15 जण होते. या सगळ्यांनी मिळून या लग्न लावून दिले त्याचं जात पंचायत बसून. जात पंचायत कोण कोण होते, काही नाव कळत काय? हे सगळे जात पंचायत होते, म्हणजे माझे सासरचे लोक आणि जात पंचायतीचे जे पंच लोक आहे हे सगळे त्याच्यात बसून 15 लोकांनी त्यांचं लग्न लावून दिलेलं आहे. राजेश नवले, बाप्या नवले आणि खन्ना गागडे, शशिकांत रावळकर, जित्या नरेश नगरकर आणि जितेंद्र तामचीकर, हे सगळे त्याच गावातले त्याच सोमेन नगरकर हे तिथलेच आहे फक्त. आणि हिच्या सासरचे लोक आलते त्यांच्याकडं. मग ह्यांनी सोडचिठ्ठी करताना एवढे 11-12 माणसं असताना तुम्ही 12 माणसामध्ये एवढा मोठा डिसिजन घेता तुम्ही. आणि लग्न लावताना 5,000 लोक तुम्ही बोलावता, लग्न लावताना प्रत्येकाला तुम्ही कळवता आणि सोडचिठ्ठी करायच्या वेळेस असं का 11 आणि 12 माणसाचं तुम्ही. आज ह्या माझ्या मुलीला मी एवढं लहानाचं मोठं केलं, त्याचं पालन पोषण केलं, तिचं लग्न केलं आणि तुम्ही एका 6 वर्ष झालं कोर्टाने तिचा न्याय नाही केला. तुम्ही 11,000 कसं काय तिचा न्याय केला? आता हे जे प्रकरण घडलं आहे जात पंचायतीत त्यांची तुम्ही हँडल करताय. आता इथून पुढची जी काही शासकीय असेल न्यायालयात तुम्ही दाद मागितली असणार त्याच्यावर पुढं काय आता करणार आहे तुम्ही? हे बघा, सुरुवातीला असं असतं की पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार करणं गरजेचं असतं. त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला ह्यांनी तक्रार केलेली आहे. तर आम्ही तिथे वाट बघतोय की पोलीस स्टेशनला जर झालं, तक्रार झाली, तिथे FIR झाली आणि सगळ्या जात पंचायतीच्या पंचांना, जे लोक घटस्फोटासाठी बसलेले होते, जे लग्नासाठी एकत्र बसलेले होते, तर या सगळ्या लोकांच्या विरुद्ध जर कारवाई झाली, कारण पहिलं लग्न अस्तित्वात असताना दुसरं लग्न केलं तर ते BNS प्रमाणे नवीन 82 आणि जुना 494 प्रमाणे गुन्हा होतो IPCचा. तर या गुन्ह्याची नोंद झालीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आणि IPC दोन्ही पॅरलल म्हणजे एकत्र चालतात. त्याच्यामुळे इतर कायद्यांचे पण कलम लावले पाहिजे, जात पंचायतीच्या कायद्याचे पण कलम लावले पाहिजे आणि मग त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे 494चा तिकडे इचलकरंजीला. आणि दुसरा जो तारळे गावामध्ये जात पंचायत बसून त्यांनी घटस्फोट घडवून आणला आणि त्याच्याकडनं दंड घेतला, तर याच्या बाबतीत सुद्धा विचार करून पोलिसांनी ह्याची चौकशी केली पाहिजे. कारण आम्ही जेव्हा तक्रार घेऊन जातो, एखादी पीडित व्यक्ती जेव्हा तक्रार घेऊन जाते, तेव्हा पोलिसांचं काम आहे तक्रार घेणं. घेतल्यानंतर तुम्ही चौकशी करा आणि चौकशी अंती तुम्हाला काही पुरावे मिळाले नाही तेव्हा तुम्ही सांगू शकता. हे रेकॉर्डिंग आहे म्हणतायत, तर रेकॉर्डिंग घ्या ना तुम्ही, कुणाकुणाचे रेकॉर्डिंग आहेत ते घ्या, त्यातनं माहिती काढा, त्या माणसाला बोलवा. पण पोलीस कारवाईच करायचं नाही म्हणतात. आमच्या हद्दीत येत नाही, आम्ही करणार नाही, आम्ही बघणार नाही, आमच्याकडनं होणार नाही. अरे ही काय भाषा झाली का? कायदा कुणासाठी आहे? कायदा सामान्य माणसांसाठी आहे. पोलिसांनी काम करू नये यासाठी कायदा नाहीये. कायदा पोलिसांनी काम करावं आणि पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा यासाठी कायदा असतो. त्यामुळे वकील म्हणून सुद्धा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती म्हणून सुद्धा माझी अशी मागणी आहे की सुष्मिताला न्याय मिळाला पाहिजे, तिची तक्रार दाखल करून घेतली पाहिजे, दोन्हीकडे तिच्या तक्रारी झाल्या पाहिजेत. कारण जो माणूस बेकायदेशीर कामं करून बिंदासपणे छातीवर करून तो फिरतोय गावामध्ये आणि तो सांगतोय की मी दुसरं लग्न केलं, मी घटस्फोट घेतला, असा कसा न्याय असेल? न्याय निवाडा हा कायद्याने कोर्टात व्हायला पाहिजे. न्याय निवाडा जात पंचायत करू शकत नाही. समांतर न्याय व्यवस्था चालवण्याची त्यांना कुठलाही अधिकार नाहीये. तरी सुद्धा ते मुजोरीच्या जोरावरती आणि पैसा आणि पॉवर याच्या जोरावरती, मसल पॉवर, मनी पॉवर या जोरावरती त्यांची कामं चालतात. त्यांचे सगळे जात पंचायती ह्या बरखास्त झाल्या पाहिजे, हे बंद पडले पाहिजेत आणि सामान्य माणसाला कायदेशीर न्याय मिळाला पाहिजे. कारण त्यांना अजिबात अधिकार नाहीये समांतर न्याय व्यवस्था चालवण्याचा. आणि त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे की जे गुन्हे करतात त्यांच्या विरुद्ध गुन्हेगारी कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा हा नवीन आहे, 2017चा आहे. तुम्हाला कारवाई करता येते, पण तुम्ही कशाच्या तरी मागे जाऊन कसला तरी पडदा घेऊन तुम्ही हे करणार नाही असं म्हणता. आता तो पडदा कशाचा आहे आपण सर्वांनी जाणून घ्यावा, कारण ते कशा पद्धतीने मॅनेज होतात हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि ते मॅनेज न होता जो सामान्य व्यक्ती तिथे न्याय मागायला जातो त्याला न्याय मिळाला पाहिजे, हे पोलिसांचं काम आहे आणि त्यांनी संवेदनशीलपणे हे काम केलं पाहिजे. ही आमची मागणी आहे, ही आमची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई करावी. मॅडम, मुळात तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर ते गाव आमच्या हद्दीमध्ये येतच नाही अशी भूमिका घेते व पोलीस याबाबत कुठलीही तक्रार दाखल केली, जर पोलिसावर पण गुन्हे दाखल व्हावे म्हणून काय पाठपुरावा करणार?
नाही, आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही सीपी ऑफिसला जातो किंवा आम्ही अधीक्षक कार्यालयात जातो, कारण त्यांच्या वरचे सीपी ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं होतं खालच्या पोलिसांना तुम्ही सांगा म्हणून, तरी सुद्धा ते होत नाही. तर माझी इथं अशी मागणी राहणार आहे की सीपी ऑफिसमधनं, अधीक्षक कार्यालयामधनं ज्या पोलीस स्टेशनचे पोलीस जर काम करत नसतील तर त्या पोलिसांना शोकॉज नोटीस देणं, त्यांची चौकशी गेली पाहिजे आणि ते का काम करत नाही याबद्दलची माहिती घेणं आवश्यक आहे, कारण त्यांनी काम करणं हे अपेक्षित आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.